ही मुलगी कशी आहे? काटा आहे, चांगली मुलगी आहे, चांगली आहे. तू हिला ओळखतो का? नाही. मग तू हिला फॉलो का केलंय? तू किती मस्त घरातले काम करती ग, किती मस्त घर सांभाळती, तू कसं काय करते सगळं. अरे आड्या बाता नको लावू रे, तुम्ही फॉलो का केलंय ते सांग. आता झाला अशी चुकून फॉलो केलो, एवढं काय विचारपूस करती तू काय माझ्यावर शक करती काय? मी बायको आहे तुमची, माझा हक्क आहे तुमच्यावर. अगं आपलं लग्न झालंय, तू असताना कसं काय कोणत्या दुसऱ्या मुलगीसोबत निलपडा करू शकतो? आणि जरा चांगलं बघ, ती मुलगी कुवारी एवढ्या खालच्या पातळीचा नाही. मी त्या मुलगीच्या जागेवर कधी कोणती आंटी बाबी राहिली असती तर विचार केला बी असता. काय? नाही, तुम्ही माझी शपथ खा आणि सांगा की तुमचं माझ्याशिवाय कोणत्याच दुसऱ्या मुलगीवर प्रेम नाहीये. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? नाही, तुमचं मन साफ आहे ना, मग खा शपथ. हे बघ, हे शपथ वगैरे सगळ्या खोट्या गोष्टी आहे, अंधश्रद्धा सगळी मी नाही मानत. तुम्ही शपथ खात नाही ना, म्हणजे तुमचं खरंच कोणासोबत तरी बाहेर चालू आहे. हे बघ, माझं मन साफ आहे, मला माहिती आहे. तुला माझ्यावर भरोसा नाही ना? दे मला तलाक, दे तलाक. हा ठीक आहे ना, घ्या तलाक घ्या, पण त्याच्या आधी तुम्हाला जेवढं पण सामान भेटलंय ना आपल्या लग्नामध्ये माझ्या माहेरवाल्यांकडनं, ते सगळं वापस करा. हा घेऊन जा ना, घेऊन जा तुझं सामान. हे घे, हा तांब्या भेटलाय लग्नामध्ये, तांब्या. मग लोकांचा जावाई पण सरकारी नोकरीवाला असतो, तुमच्यासारखा हमाली काम करणारा नसतो. अरे लोक त्यांच्या जावायला पलंग कपाट फ्रीज देतात आणि तुम्ही काय दिलं? हा तांब्या. काय मी फसलो? मी तुझ्याशी लग्न करून फसलो. मग का बरं केलं लग्न? कारण तुझ्या घरच्यांनी स्नॅपचॅटचा फोटो दाखवला तुझा वाला, फिल्टर वाला. मग मला पण फसवलंय. लग्न आधी म्हणे मुलगा दारूचा एक थेंब सुद्धा पेत नाही म्हणे. दारू विषयी काहीच नको बोलू, जे बोलायचं ते मला बोल. दारूला एक शब्द नको बोलू. तुम्ही त्या मुलीशी 1 महिन्यापासून चॅटिंग करताय आणि मी तुमची सगळी चॅटिंग वाचलीये. तुझा भाऊ कसा आहे? बरं आहे का? आला नाही तो लई दिवसापासून? बरं आहे ना ते सगळं? कसं काय चालू? आड्या बाता नको लावू रे, जे विचारती त्याचं उत्तर दे. पुढच्या बुधवारी तुमचा मूवीला जायचा प्लॅन होता आहे ना? मला वाटलं तिला पिक्चर टाकीचा रस्ता माहित नाहीये म्हणून मी हा बोललो, आणि मी फक्त तिला पिक्चर टाकीस पर्यंत सोडून घरी वापस येणार होतो. मी पिक्चरला जाणार नव्हतो. किती खोटं बोलशील. आणि मी तिच्यासोबत पिक्चरला गेलो पण नसतो ना, तर मी आधीच डोक्यात ठरवलं होतं की मी तिच्या एकदम 10 फूट लांब बशीन. ती त्या कोपऱ्यात बशीन, ती मी डायरेक्ट या कोपऱ्यात बशीन, 10 फूट लांब. मी तुमची चॅटिंग वाचलीये. तुम्ही तिला बोलले होते की पिल्लू आपण मस्त दोघी कॉर्नर सीटला बसू. मला असं वाटतं ना की कधी कधी माझ्यावर कोणी जादूटोणा केलाय, असं कोणीतरी माझ्याकडनं करवतंय सगळं वाईट गोष्टी, चॅटिंग वॅटिंग. म्हणजे असं वाटतं कोणीतरी आहे माझ्या. बंद कर रे, तुझी ऍक्टिंग बंद कर. अगं मी खरं बोलतोय गौरी. माझं नाव पूजा आहे.